नमस्कार. फॉर द पीपल न्यूजच्या नवरात्र उत्सव स्पेशल नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये कोरोना काळामध्ये विशेषतः आयुर्वेदाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि लोकांचा वाढता ओघ सुद्धा आहे. याच अनुषंगाने आयुर्वेद वैद्य सुषमा पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि आयुर्वेद समजून सुद्धा घेणार आहोत. डॉक्टर, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी जसं की सुरुवातीलाच उल्लेख केला, कोरोना काळानंतर लोक पुन्हा एकदा बॅक टू बेसिककडे वळलेले आहेत. तर मग नेमकं भारतामध्ये सध्या आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार कसा होतोय? खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मोठी म्हणण्यापेक्षा खरं तर आपलंच शास्त्र आहे. ते दुसऱ्या कुणी त्याला मोठं करावं आणि मग आपण त्याची वाहवा करावी अशी ही गोष्टच नाही आहे. पण आयुर्वेदामध्ये बेसिकली सगळ्या गोष्टी ह्या सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुमची ऋतुचर्या, दिनचर्या, तुम्ही किती वाजता उठलं पाहिजे, उठल्यानंतर काय काय करायचं आहे, त्यासाठी कोणते मटेरियल वापरायचे आहेत, अगदी बाहेर पडताना तुमच्यासोबत काय असलं पाहिजे, तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, व्यायाम कुठले केले पाहिजेत, या सगळ्यांचं इत्थंभूत वर्णन केलेलं आहे. कारण आयुर्वेदाचं पहिलं उद्दिष्ट जे आहे ते आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्य टिकवणं आणि मग आतुरस्य विकार प्रशमनम, मग त्यातून ज्यांना आजार होतील त्यांना बरं करणं, हे आयुर्वेदाचं पहिलं उद्दिष्ट आहे. 5000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले जे काही तत्व आहेत, जी शाश्वत तत्व आहेत, ती आजही बदललेली. वात, पित्त, कफ, 7 धातू हे जे शाश्वत आहेत, तिथं काही बदल झाला का? 3 दोष आहेत, 7 धातू आहेत, ते तसेच आहेत. तिथं ॲडिशन, मिनिमायझेशन काही नाही झालेलं. त्यामुळं आयुर्वेद हा मोठा आहे आणि आयुर्वेदाशिवाय याला पर्यायच नाही आहे. दुसरी गोष्ट, जो कोविडचा उल्लेख जो केला ना, तर कोविडच्या काळामध्ये माझे सासरे ज्यांनी आम्हाला ह्याचा रेफरन्स दिला खरं तर, त्यांनी 1918चा जो स्पॅनिश फ्लू आला होता त्याची आणि कोविडची जी लक्षणं होती ती लक्षणं सांगितली. आम्हाला त्याचा रिझेंबल्स सापडला आणि ज्यावेळेला आम्ही तो शोधला त्यावेळेला आम्हालाच एका जुन्या अनुभवी ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख मिळाला. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली होती आणि ती औषधं खरं तर वापरल्यानंतर, म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रिव्हिलन्स आपण म्हणतो ना, म्हणजे किंवा प्रिव्हिलन्स खूप जास्त होता, म्हणजे आपण असं म्हणूया की कंटेजिनियस सांक्रमिक रोग होता तो, एकापासून दुसरीकडे जाण्याचे चान्सेस जास्त होते. त्यामुळं मग अंतर ठेवणं, सॅनिटायझेशन, मास्क वापरणं, अशा अनेक गोष्टी आपण केल्या. पण त्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून जी औषधं होती ना, ती आम्ही वापरली आणि आपले जे फ्रंट वॉरियर्स जे होते, म्हणजे पोलीस होते, SRPF होते, अशा लोकांच्यासाठी ते वापरले गेले. आणि आम्हाला असं जाणवलं की जवळपास 90% लोकांच्यामध्ये कोविडचे चान्सेस नाच्या बरोबरच राहिले. म्हणजे ते कॉन्स्टंट कोविड पेशंटच्या सानिध्यात असून सुद्धा त्यांना कोविड पॉझिटिव्ह ते कधी आले नाहीत किंवा त्यांना कोणते सिम्पटमही जाणवले. तर अशा पद्धतीनं आयुर्वेद हा वेगवेगळ्या स्तरांवरती काम करतो. म्हणजे आत्ता जर बोलायचं झालं ना, तर ज्या आजार दुर्धर असे समजले जातात किंवा ते कधीच बरे होणारे नाही आहेत, तुमचं म्हणजे फॉर एक्झाम्पल थायरॉइड. येस, आता तुम्ही स्वतःच थायरॉइड क्लिनिकच्या माध्यमातून 15 वर्षांपासून रुग्ण सेवा देण्याचं काम करतात, आयुर्वेद सेवा देतात. मग अशामध्ये ॲलोपॅथीच्या तुलनेमध्ये आयुर्वेदाकडे कसा कल आहे? अर्थातच जर तुम्हाला हॅप्पी आणि चांगलं आयुष्य जगायचं असेल कोणत्याही तक्रारीशिवाय, तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आहे. हे जगजाहीर आहे. म्हणजे ॲलोपॅथी सुद्धा हे मान्य करते. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे आता जसं मी उल्लेख केला की थायरॉइडचा, तर थायरॉइडच्या बाबतीत बघायला गेलं ना, तर आपण हे आता नवदुर्गा जो एक विशेष सेक्शन घेतोय आणि नवरात्रोत्सव सुरू आहे, तर याच्यामध्ये काय म्हणतो, एक स्त्री शक्ती, जागर स्त्री शक्तीचा असं जे आपण म्हणतो, म्हणजे दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी, अनाथनाथे नामे करुणा विस्तारी, आपण जे म्हणतो, तिच्याशिवाय कोण आहे? महिषासुराला मारलं ज्यावेळेला सगळे त्राहिमाम त्राहिमाम करून गेले, त्यावेळेला दुर्गेचाच अवतार घेऊन तिला महिषासुराचा वध करावा लागला.
म्हणजे एवढी ताकद तिच्यामध्ये आहे आणि त्यासाठी स्त्री स्वतः शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे. मग थायरॉइड सारखे आजार जर तिला त्रास देत असतील, त्रस्त करत असतील आणि तिच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सगळ्या स्तरावरती जर तिला कुठेतरी डाऊन करत असतील, कमी करत असतील, तर त्या आजारांवरती मात करण्यासाठी आयुर्वेदाशिवाय दुसरं पर्यायच नाही असं म्हणू शकतो आपण. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की द आयुर्वेदिक थायरॉइडच्या माध्यमातून आपण थायरॉइडसाठी मिशन थायरॉइड नावाची चळवळ सुरू केली, की आमचं उद्दिष्ट आहे की फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त देशात नाही, तर जगामध्ये थायरॉइडचा जो प्रिव्हिलन्स वाढतोय तो आपल्याला कमी करायचा, रादर तो नष्ट करायचा आहे. पण हे आमचं एकट्या दुकट्याचं काम नाही, त्यासाठी सगळ्यांची सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आणि मग त्यासाठी मग अनेक ठिकाणी आम्ही असे काय म्हणू आपण, अवेअरनेस प्रोग्राम आपण म्हणूयात थोडक्यात, की खूप लोकांना किंवा खूप महिलांना हे माहिती नसतं की माझी चिडचिड होते, माझं वजन वाढतंय, केस गळतायत, पाळीच्या तक्रारी आहेत किंवा माझी शारीरिक क्षमता कमी पडते, याची मी कारणं लवकर नेमकी वेगवेगळी थकतेय. काय? म्हणजे उत्साहच कमी वाटणं पडतं. किंवा मग ज्यावेळेला आपण सोशली असतो किंवा ऑफिसमध्ये असतो, जी विनाकारणची चिडचिड, त्रागा जो होतो, डिप्रेशन येतं, ह्या सगळ्यांना कुठेतरी कारणीभूत असतो तो हार्मोनल इम्बॅलन्स. आणि तो कदाचित थायरॉइड किंवा पीसीओडी सारख्या गंभीर आजारांकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तर अशी तक्रारी जर कुणाला असतील तर त्यांनी वेळीच त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत आणि योग्य उपचार घेतले पाहिजेत. आजची जी नवदुर्गा आहे ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीये, शारीरिकदृष्ट्या दुर्बल झालेली आहे बदलत्या जीवनशैलीमुळे असं सुद्धा म्हणावं लागेल. तर आपण आयुर्वेदिक ही एक जीवन पद्धती आहे असं मानतो, असं बोललं सुद्धा जातं. तर नेमकं आयुर्वेदिक जीवन पद्धती म्हणजे नेमकं काय आणि ती कशी आहे, कसं जगलं पाहिजे, अगदी सोप्या शब्दामध्ये काय सांगाल? आता म्हटलं ना की असं मानलं जातं, मानलं नाही, ते सत्य आहे म्हणजे की आयुर्वेद ही एक जीवन पद्धती आहे. म्हणजे तो उपचाराचा पार्ट मी मगाशी सांगितलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ती आपली जीवनशैली आहे. मग त्याच्यामध्ये आणि हे जे सगळे विकार आहेत, म्हणजे अगदी डायबेटीसपासून केस गळण्यापर्यंत, पिंपल्स येण्यापर्यंत, मेन्सेसच्या डिस्टर्बन्सपर्यंत सगळ्या गोष्टी हे आपली बदललेली लाईफस्टाईल आहे. आता अर्थात मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही सगळे कामधंदे सोडा आणि घरी बसा. ते तर शक्य नाही आहे. कारण स्वतः स्त्री सक्षम असेल तर ती घराची प्रगतीसुद्धा करू शकते. आपण म्हणतो मुलगी शिकली, प्रगती झाली. सो तिनं स्वतःच्या पायावर तर खंबीर उभंच राहिलं पाहिजे. पण त्याबरोबरीनं तिनं स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. जसं कुटुंबाची काळजी घेते, मुलांचे आहार विहाराची काळजी घेते, सगळ्यांचं सांभाळ करते, स्वतःच्याकडे मात्र ती दुर्लक्ष करते. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी होणारी तारेवरची कसरत आहे ती. आता याच्यामध्ये आयुर्वेद काय सांगतो की जो जंतू ज्या ठिकाणी जन्माला आला त्याने तिथलाच आहार विहार केला पाहिजे. म्हणजे आज मी इथं आहे, मी महाराष्ट्रात आहे, माझा मुख्य आहार काय आहे तर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे मी खाल्लं पाहिजे. पण मी रोज उठून जर मी चायनीज खायला लागले, मी जर रोज पंजाबी खायला लागले, टीन फूड, पॅक फूड, टेट्रा पॅकवाले किंवा रेडी टू ईट सारखे 2 मिनिट्स मॅगी, समथिंग जे आहेत, असे जे आहेत ना, ह्या गोष्टींवरती निर्भर न राहताना फ्रेश फूड खाल्लं पाहिजे. आणि जे शक्यतो आपल्याकडं जे मिळतं त्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. नेक्स्टचा पार्ट जो आहे तो म्हणजे खूप जणांचा हा क्वेरी असते की फळं खायची नाही खायची. तर फळं पण खाल्ली पाहिजेत, पण ती पण सीझनल फ्रूट आणि जे आपल्याकडे येतं तेच. म्हणजे ह्या बाबतीत मी सफरचंद ह्या फळावरती भाष्य करू शकते. कारण सफरचंद आपल्याकडचं फळ नाही आहे. पण मात्र प्रत्येकाकडं म्हणजे काय खायचं तर पहिलं सफरचंद हे एकच फ्रूट आठवतं. तसं न करता आपल्याकडे जे मिळतं ते खावं. सेंदो मिठासारखा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जे सीझनल आहेत त्या सगळ्या पालेभाज्या किंवा साधारणतः भाज्या आपण ज्याला म्हणू. पण पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या टाळाव्यात.
इतर ठिकाणचं जे मी म्हटलं की शक्यतो फ्रेश फूड जे आहे त्याला तेच खावं. preference द्यावा. डॉक्टर, सध्या जी बदलती जीवनशैली आहे नक्कीच यामध्ये कुठेतरी ताळमेळ हा पूर्णपणे बदललेला आहे, हे तर सर्वांना मान्य करावंच लागेल. मात्र आपण जर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा विचार केला तर ती अधिक खर्चिक आहे असं म्हटलं जातं आणि ॲलोपॅथीच्या तुलनेमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये बरं व्हायला सुद्धा वेळ लागतो. तर नक्कीच ती कॉस्टली आहे का? हा खरं तर खूप फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, FAQs आपण म्हणतो ना, त्यातला हा क्वेश्चन आहे. खूप जणांचं असं गैरसमज आहे, मिथ म्हणूयात आपण त्याला, की आयुर्वेदिक उपचार पद्धतीला वेळ लागतो. पण मला एक खरं सांग की सर्दी झाली आहे, मला फक्त खोकला झाला म्हणून कुणी आयुर्वेदिक डॉक्टरकडे येतं का? तर नाही येतं. मग कुठल्या पद्धतीत येतं, कुठल्या स्टेजला येतं? तर जुनाट सर्दी आहे, म्हणजे 15-20 वर्ष झालं मला असं ॲलर्जिक सर्दी आहे, रायनायटिस आहे, शिंका खूप जास्त येतात, सतत पाणी गळतं, असं जे आहे. आणि मग अगदी नेझल पंप, ॲस्थमॅटिक पंप वापरून सुद्धा आता मला काहीच फरक पडत नाही. अशा वेळेला तेव्हा मग ते आयुर्वेदाचा आयुर्वेदाकडे अवलंब वळलं केला जातं. जातो. दुसरं म्हणजे इव्हन सांधेदुखी किंवा आमुवात ज्याला म्हणतो ना, त्याला खरं तर इनिशियली आयुर्वेदाकडे आलात ना तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता, अगदी ॲब्सोल्यूट फाईन होऊ शकता. पण तसं न करता लोकांच्याकडे काय असतं की इन्स्टंट पाहिजे. माझं आत्ता सांधे दुखायला लागले, मला माझं आत्ता बरं डोकं वाटणं दुखायला लागलं, गरजेचं मला आहे. आत्ता लगेच पेन किलर खायची, मला लगेच बरं वाटलं पाहिजे. मग ते स्टेरॉइड घेतील, वाटेल ते करतील, मग त्याच्यानंतर काही दिवसांनी मग ते किडनीवरती परिणाम होतो, लिव्हरवरती परिणाम होतो, मग तुमच्या लिव्हर टेस्टमध्ये ते चेंजेस जाणवतात, मग तुमचं स्टेरॉइड बंद होतं आणि स्टेरॉइड बंद झालं की सांधे परत जसेच्या तसे परत दुखायला लागतात. असं न करता जर तुम्ही सुरुवातीच्याच काळामध्ये जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही लगेच बरे होता, असं काहीही नसतं. आता कॉस्टचा विचार जर आपण बघितला तर मी परत थायरॉइडवरतीच येते, कारण ते खूप रिलेटिव्ह होईल. कारण पण ते थायरॉइडच्या गोळीची डबी आपल्याला काहीतरी 150 गोळींची डबी असते, ती 100 रुपयाला मिळते. म्हणजे 1 रुपयापेक्षा पण कमी ॲक्च्युली त्याचं कॉस्ट जातं. पण ती तुम्हाला आयुष्यभर घ्यायची असते. प्लस तुम्हाला मी आत्ता जे सांगितलं, चिडचिड, मूड स्विंग्स, इरिटेशन, वजन वाढणं, केस गळणं, त्वचा कोरडी पडणं, चेहऱ्यावरती वांग येणं, पाळीच्या तक्रारी, इन्फर्टिलिटी, ओबेसिटी, डायबिटीस होण्याचे चान्सेस, ह्या सगळ्या तक्रारी तुम्ही अजिबात टाळू शकत नाही. उलट ह्या गोष्टी ना, म्हणजे कुठल्याही पेशंटला जर बघितलं ना तर पहिल्या 2-3 वर्षामध्ये ज्या तक्रारी असतात ना त्या नंतरच्या 2 वर्षामध्ये परत वाढतात, नंतर आणखी वर्स होत जातात, आणखी वर्स होत जातात. आणि नंतर मी अशा केसेस बघितलेल्या आहेत की जिथं अगदी सुसायडल टेंडन्सी डेव्हलप होते, इतकं डिप्रेशनमध्ये जातात लोक. तर ह्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे तुम्ही तिथं जर हा विचार केला तर हे खूपच नगण्य. सेकंड पार्ट आपण बघू. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 25व्या वर्षी थायरॉइड डिटेक्ट झालं, आपलं ॲव्हरेज आयुर्मान आपण बघितलं तर 70 वर्ष जर पकडलं तर 25 वर्षापासून 70 वर्षापर्यंत तुमचं जो काही मेंटेनन्स डोस आहे त्याचा खर्च तर तुम्हाला होणारच आहे. प्लस हे ज्यावेळेला डायबिटीस होतं, BP वाढतो, डिप्रेशनच्या गोळ्या लागतात, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, त्यावेळेला तो जो होणारा खर्च आहे ना, हे असं आपण म्हणतो ना, पेनीने जातं, म्हणजे थेंबे जातं, पण मग त्याचं तळं साठतं, ते आपल्याला नंतर कळतं. थोडक्यात उपचार पद्धती आज खर्चिक जरी वाटत असली तरी भविष्यामध्ये ती मुळापासून आजार तुमचा बरं करते, हे सुद्धा सत्य नाकारून चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट की आता काय होतं की जशी लोकसंख्या वाढते तशी जमीन आपल्याला कमी पडतीये, ज्याच्यामध्ये प्लांटेशन व्हायला पाहिजे आणि अनेक गोष्टी व्हायला पाहिजेत, ते थोडंसं आपल्याकडे कमी पडतंय आणि त्याच्यामुळं मागणी जास्त आणि आवक कमी. आयुर्वेदाच्या त्याच्यामुळे- समोरचं हे एक आव्हान सुद्धा म्हणावं हो लागेल हो का? हो. त्यामुळं मग काय होतं की रॉ मटेरियल जर तुम्हाला कॉस्टली मिळत असेल, म्हणजे मगाशीच कोविडचं उदाहरण तू दिलंस म्हणून सांगते की त्यावेळेला लोकांच्याकडं अवेअरनेस निर्माण झाला, अनेक औषधांसाठी मागणी वाढली. त्या मागणीच्या वाढत्या मागणीमुळे काय झालं की आता जर त्यावेळेला जर मला 80 रुपये किलोने एखादं औषध मिळत असेल, रॉ मटेरियल मिळत असेल, तर ते आता जवळपास 350-400च्या घरामध्ये गेलं. तर इतकं जर ड्रास्टिक चेंज होत असेल तर अर्थात रॉ मटेरियल वाढलं की तुमचं एंड प्रोडक्टची कॉस्ट पण वाढणार आहे. त्यामुळे हा मुद्दा थोडासा आपण ग्राह्य धरू शकतो. सध्या आहारशैली असेल, जीवनशैली असेल, ती प्रत्येकाची बदललेली आहे. अर्थात आता कामाचं स्वरूप असेल, या सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये
जर आजारी पडली कुठली व्यक्ती तर त्यांच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत उपचार पद्धतीचे, मग या तुलनेमध्ये आयुर्वेदाकडेच का वळावं? आपण याविषयी पण बरंच आणि बोललो भविष्यामध्ये खरं तर. आयुर्वेद हाच पर्याय असेल का? अर्थात असायलाच हवं. कारण जर तुम्हाला पूर्णपणे बरं व्हायचं असेल आणि समूळ नाश करायचा असेल एखाद्या रोगाचा, एखाद्या आजाराचा, तर ते आयुर्वेदाशिवाय दुसरं कुठलंच शास्त्र ते करणार नाही. आणि मला सार्थ अभिमान आहे की मी आयुर्वेदाची स्नातक आहे. आणि ज्यावेळेला आपण आयुर्वेदाचं आता आम्ही प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन औषधं आपल्याला योग वापरता येतात. आणि ज्यावेळेला पेशंट असं म्हणतो ना की याच्यामुळं मला बरं वाटलं किंवा माझा आजार पूर्ण बरा झाला, तर यापेक्षा दुसरा आनंद कुठला नसतो. म्हणजे मला हे सांगायला अतिशय आनंदही वाटतो. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दुसरी बाजू म्हणजे जी मॉडर्न सायन्स आपण ज्याच्याविषयी बोलतो, तर गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये एकही नवीन अँटीबायोटिक तयार नाही झालेले. जे आहेत त्याच्यावरतीच प्रक्रिया सुरू असते. तसं आयुर्वेदामध्ये नाही आहे. आयुर्वेदामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही पेशंटच्या प्रकृतीनुसार, त्यांच्या आजारानुसार, वयानुसार, कालानुसार, दोषानुसार तुम्ही तुमचे मेडिसिन्स चेंज करू शकतात. आणि हे प्रत्येक मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन इज ॲज गुड ॲज फूड असं म्हटलं जातं. म्हणजे जे तुम्ही हळद मसाल्यामध्ये वापरता ती आम्ही औषधामध्ये वापरतो. जे जिरे तुम्ही मसाल्यामध्ये वापरता ते आम्ही औषधामध्ये वापरतो. त्यामुळे एक शरीराला साम्य किंवा ते काय म्हणतो ॲडॅप्ट शरीराला ऑलरेडी झालेलं असतं. त्यामुळे शरीराचा ॲक्सेप्टन्स त्याच्यासाठी जास्त चांगला असतो. आणि म्हणून शरीर त्याला प्रतिसाद लवकर देतं. आणि कुठल्याही आजारापासून जर तुम्हाला पूर्णपणे बरं व्हायचं असेल तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की खूपदा अनेक प्रश्न असे आहेत की सगळेच आजार आयुर्वेदामध्ये बरे होतात का? तर आयुर्वेदाने असं पण सांगितलं की 4 पद्धती आहेत. एक म्हणजे सुखसाध्य, म्हणजे मी जसं म्हटलं सर्दी खोकला, जसं ॲलोपॅथीचं औषधही न घेता तुम्ही तुमचा जो रुटीनचा सर्दी खोकला असतो तो तुमचा बरा होऊ शकतो. दुसरा आहे तो म्हणजे कृच्छ्रसाध्य, की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतात तुमचा आजार बरा करण्यासाठी. म्हणजे कॉन्स्टंट मेडिकेशन आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर तुम्ही बरे होऊ शकता. तिसरा आहे तो म्हणजे याप्य. याप्यामध्ये म्हणजे तुम्ही जोपर्यंत औषध घेताय तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित असणार आहे. औषध बंद केलं की कदाचित तुमचा आजार पण वाढू शकतो. आणि चौथा आहे तो म्हणजे असाध्य. तर त्या या गोष्टी म्हणजे असाध्य म्हणजे काही कॅन्सरसारखे हे आहेत. सगळेच कॅन्सर नाही म्हणत, पण त्याच्यामध्ये पण ज्या स्टेजेस आहेत, फर्स्ट डिग्री, सेकंड, थर्ड, फोर्थ, यामध्ये सुद्धा आयुर्वेदाचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. पण तरीसुद्धा आयुर्वेद स्वतः सायन्स असून त्यावेळेला आचार्यांनी हे लिहून ठेवलं की काही गोष्टी ह्या आपल्याला टाईम बिंग ठरवाव्या लागतात. त्यामुळं आयुर्वेद अजिबात कुठल्याही पद्धतीचा टॉलक्लेम करत नाही, कुठल्याही पद्धतीचं चुकीचं मार्गदर्शन करत नाही. जे आहे ते तुम्हाला रुटीनली कसं तुम्ही सर्वाईव्ह व्हायचं आहे याबद्दल मार्गदर्शन करणारं ते शास्त्र आहे. अगेन परत तेच जे तू पहिला बोललीस की ही एक जीवनशैली आहे. आणि आपण आपलं लाईफस्टाईल, सगळे आजार जे आहेत ना हे आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, सगळेच्या सगळे. मग तुमचं खानपीन बिघडलं, तुमची रुटीन बिघडले, तुमचे शिफ्ट ड्युटीज, त्यानंतर स्ट्रेस, वाढता स्ट्रेस हा एक खूप मोठा हे आहे, इम्पॅक्ट करणारा फॅक्टर आहे. प्लस म्हणजे आपण ज्यावेळेला सिटीतून ट्रॅव्हल करतो, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल आजार वाढण्याची कारणं स्वतः व्यक्तीकडेच आहेत. म्हणजे तुमचा जो ट्रॅव्हलिंग टाईम आहे, म्हणजे माझं तर क्लिनिक कात्रज धनकोडीला आहे आणि मला जर रोज हिंजवडीला जायला लागलं तर तो जो ट्रॅव्हल टाईम आहे त्याच्यामुळे वात वाढतो. वात वाढलं, तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा बिघडल्या की तुमच्या पित्तावरती त्याचा परिणाम होणार आहे, ओव्हरऑल तुमच्या लिव्हरवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि संपूर्ण शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट दिसणार आहे. मग त्वचा काळवणं असेल, कोरडेपणा येणं असेल, इन्फर्टिलिटीच्या तक्रारी असतील. आता आपण आजकाल बघितलं तर इन्फर्टिलिटीच्या तक्रारीसुद्धा खूप वाढलेत, कारण IT प्रोफेशनमध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रेस इतका असतो की मग तो लॉस ऑफ लिबिडो म्हणजे संबंधांचीच इच्छा राहत नाही, पाळीच्या जागीचा असणारा कोरडेपणा, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मग इन्फर्टिलिटीच्या तक्रारी जाणवतात. मग तिथं IUI, IVF हे काही काम करत नाही, कारण तुम्ही मेकॅनिकल गोष्टी करत असता. जोपर्यंत तुमचं शरीर, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत नाही, तुमचे हार्मोन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत नाही, तोपर्यंत या गोष्टी अजिबात शक्य नाही आहेत. नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
डॉक्टर सुषमा पाटील यांच्याकडून आपण आयुर्वेद समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळालेली आहेत. बदलती जी जीवनशैली आहे त्यामध्ये भविष्यामध्ये आयुर्वेदाला नक्कीच दुसरा पर्याय नसेल आणि आयुर्वेद उपचार पद्धती म्हणजे रोगाचं समूळ उच्चाटन असेल, हेच त्यांनी त्यांचं मत अगदी ठामपणे सांगितलेलं आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण अशाच नवदुर्गांना भेटत आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा फॉर द पीपल न्यूज.